श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या आईची कृपा आपल्यावर होत असते, पण आपण ती जाणून घेत नाही. का तर आपण आपल्याला काय हवं आहे त्याच्या मागे धावत असतो. पण आई आपल्याला जे योग्य आहे ते देत असते, जे आपल्याला हवं ते नाही. म्हणूनच आपल्याला वाटतं आई आपली इच्छा पूर्ण करत नाही. पण जे आई आपल्याला देत असते त्याचा आस्वाद आपण घेतच नाही. त्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. आपण व्यस्त असतो ते मिळवायला जे आपल्यासाठी कधीच नव्हतं. मग आपण ते पण गमवून बसतो जे आई आपल्याला योग्य ते प्रमाणे देत असते. आपल्याकडे एक म्हण आहे, सगळ्यांना माहीत असेल, होत्याचं नव्हतं होणं. म्हणजे हेच, जे आपलं आहे त्याकडे दुर्लक्ष करणं व जे आहे ते देखील गमावणं. म्हणूनच आपण सर्वांनी जे आहे त्यातच समाधान मानलं पाहिजे. आणि खरं सांगते, आपण कधी पण बघा, जे आपलं असतं ते आपल्याला मिळतंच, आणि जे आपलं नसतं ते आपण कितीही प्रयत्न केला तरी प्राप्त होत नाही. का तर ते आपल्या नशिबात नाहीच. म्हणून आईने हा ब्रह्मांड निर्माण केला आहे, आपल्याला निर्माण केलं आहे. तर मला सांगा, आपल्यासाठी काय चांगलं काय योग्य हे तिच्याशिवाय अजून दुसरं कोणी जाणू शकतं का? नाही ना. मग आपण फक्त आईवर विश्वास ठेवून चांगली कर्म करणं, इतरांना मदत करणं, ह्या गोष्टी मनापासून केल्या की सगळं सुख आपल्याला लाभतं. मुळातच सगळं काही आपल्याच हातात असतं. आपण सुखी समाधानी आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न केला की सगळं काही आपल्याला प्राप्त होतं. आपण सकारात्मक विचार केला की नेहमी सकारात्मक ऊर्जाच प्राप्त होणार, लक्षात ठेवा. म्हणूनच स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल देखील चांगलाच विचार करा. कारण आपण जी ऊर्जा ब्रह्मांडात मिसळत असतो तीच ऊर्जा आपण प्राप्त करतो. जे देणार तसंच फळ मिळणार. आणि आई तर आपल्यासोबत आहेच. आई देणार ते अगदी भरभरून देणार, कारण ती माऊली आहे, दयाळू आहे. आपल्या लेकरांची झोळी ती कधीच खाली ठेवत नाही. आईच आहे जे अशक्य ते शक्य करू शकते. म्हणूनच काय हवं असेल तर दुसऱ्या कोणासमोर हात पसरवण्यापेक्षा आईसमोर हात पसरवा. कसलीच कमतरता भासणार नाही. श्री स्वामी समर्थ.